याच्या अगोदरचा एक सामना तुम्हाला आठवत असेल, जो याच्या अगोदर संघर्ष विरुद्ध एक सामना झाला होता, त्यांच्या विरोधात शिवते संघ खेळत होता आणि त्यावेळेस सुद्धा काय घडलं, अक्षय पवारने पहिल्या चेंडूवरती अजय काकाला षटकार मारला होता, पुढचा चेंडू डॉट गेला होता. आणि आता एक महत्त्वाचा सामना आहे, इथे मात्र अक्षयला जबाबदारीने खेळावा लागणार. इथे एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कमसे कम एक 70-80 धावा ह्या सुवर्णच्या विरोधात मात्र ज्या बनावे लागणार आहेत. दग धरायचा असेल, टिकायचा असेल. आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. अक्षय पवारच्या पहिला फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला आहे. अक्षय पवारच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल मिसाळ हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आता इथं संघ खूप मोठा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं काय घडले पहा, इथे मैदानाच्या आतमध्ये एक सुरुवात तर अतिशय सुरेख होते, परंतु अक्षय हा फार काळ मैदानाच्या आतमध्ये स्वतःला टिकून ठेवताना पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू डॉट गेला. पहिला चेंडू आपण पाहिला, इथे षटकार आला. दुसरा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला अक्षय पवार. आणि चौथा चेंडू परत एकदा डॉट जाताना पाहायला मिळाला, जो स्ट्राईकला आपण पाहतोय अनिल मिसाळ मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवरती भन्नाट वेगाचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा जो काही गोलंदाज आहे तो सुमित जंगम अचूक टप्प्याची गोलंदाजी या दरम्यान अगदी करताना पाहायला मिळतोय. शुभम गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुमित उजव्या हाताने मारा. पुढे सरस्वत परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ओके, थँक्यू. ओके, धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या एकमेव पहिल्या चेंडूवरती आलेला जो काही षटकार आहे तेवढाच फक्त धाबा आहेत धाबालकावरती. आणि एक फलंदाज बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे अक्षय पवार याच्या रूपाने जो फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेला आहे. शुभम पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एक बाद 6 धावा आहेत. डू ऑर डाय अशा स्थितीत असणारा संघ म्हणजे संघर्ष स्पोर्ट. आणि संघर्षाच्या संघावरती डिपेंड असणारा संघ आहे शिवतेज. त्यामुळे स्वतःचं भविष्य पण आहे, त्याचबरोबर दुसऱ्याचं पण आहे. हा चेंडू डॉट असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय उमेश कोलते, जो गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलला षटक क्रमांक दुसरं सुरू झालेलं आहे. दोन पॉवर प्लेची षटकं जी आहेत, या 2 पॉवर प्लेच्या षटकात किती धावा येतात ते आपल्याला पाहायचं आहे. चेंडू अडवलाय. राजू चिगरे आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 धावसंख्येने आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 8, 1 बाद 8.
कोणाचाच तयार. परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळून काढायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव. धावला धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 9 धावा, 6ची सरासरी. 9 चेंडू टाकून झालेत, 9 धावा धावफलकावरती आहेत. खातं खोलायचं आहे ते अजूनही अनिल मिसाळला, तोही 3 चेंडू खेळलाय. व्हाईट बॉल. चेंडू खराब. उजव्या हाताने यावेळेचा चेंडू परत एकदा वाईट. विशेष म्हणजे काय तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की खूप दूरवरती चेंडू टाकला जातोय व्हाईट बॉलच्या, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. एक बाद 11 धावा आणि वाईडच्या रूपाने फक्त धावा आलेल्या 2. अजून खातं खोलायचं ते मात्र अनिल मिसाळला 4 चेंडू खेळलाय. संघर्ष संघाकडून या दरम्यान कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कॉलबॅकचे राऊंड आहे तिथे मात्र कॉलबॅकचे जे काही संघ 12 संघाचे आहेत. 12 संघ आहे, या 12 संघातून 10 संघ घरी जाणार आहेत. परत एकदा डॉट. धावला का धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे या ठिकाणी जी आहे ती स्थिर आहे. 11 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल. धावला 12 आणि इथं जो फलंदाज आहे ना अनिल मिसाळ, त्याला मात्र बाद पण नाही केलं, त्याला खेळपट्टीवरती थांबवलं गेलेलं. पण कधी कधी एखाद्या फलंदाजाला आपण जीवदान देत राहतो आणि मग तो फलंदाज इतका आक्रमक होतो की मग सगळंच जे काय अर्पण करायचं नाही आता ते सगळंच सर्वस्व अर्पण करतो आणि मग आक्रमण करतो. हे असं चेंडू पोचेल डीप तडब्याला, सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. एक चौकार आला पा. या चौकाराच्या रूपाने धाबलेक वाढला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाबलेकवरती धावसंख्या जी आहे ती इथे 16 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. हे पण लाईव्ह संपलं. एक बाद 16 धावा आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमर युवा फाउंडेशन या टीमने रेडी राहायचं. यानंतर तुमचा सामना आहे अमर युवा फाउंडेशन. पीबीएस संघाची प्लेइंग 11 आलेली आहे. आणि या दरम्यान चेंडू पोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 रन.
डीजे सागर एक बाद 22 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त कामगिरी या दरम्यान करणारा राजू चिगरे ज्यांनी रिवर्सचा एक षटकार खेळलाय. परत एकदा रिवर्सचा प्रयत्न होता, चेंडू का बॅटवरती आला नाही, चेंडू निर्धाव आपल्याला जो पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, चेंडू खराब आहे. इथे धावफलकावर धावसंख्येची आपण पाहतोय 23. पंचाकडे अपील आणि 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 इथे फलंदाज बाद, लेग फॉरची शिकार, फलंदाज बाद. तेवीस धावा आहेत. हा रिझल्ट आलाय. आदरणीय विकास शेठ घोलप साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. विकास घोलप साहेबांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहू, इथे 23 धावा आहेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक या दरम्यान अगदी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना नवीन फलंदाज येईल, तो आता निलेश कांदवे हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. गोलंदाज अजय जंगम, याला एक षटकार निश्चितप्रमाणे जो खेळला गेला होता. आणि या दरम्यान 5 चेंडू पोहोचले अगदी स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. एक षटकार आलाय, षटकाराच्या पर्यंत आपल्याला पुढे जाऊन पोहोचवतो. 29 वरती तिसरं षटक चालू असताना संघर्ष संघ जर मैदानाच्या आतमध्ये इथे एक 55 पर्यंत आपल्याला जर नेत असेल तर एक चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल. इथं मात्र चेंडू पोहोचेल काऊ कॉर्नरला, फिर से बार चेरल लागोपाठचा दुसरा. सुमेध
धाबा धावसंख्या 35 धाबा. अजून तिसरं षटक 35 धाबा आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून या दरम्यान चेंडू निश्चित प्रमाणे पोहोचला गेला असता क्षेत्ररक्षण लाजबाब म्हणलं लागेल. त्या ठिकाणी ऋषी मोजेचं इथं षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावा संख्या 36 धावा. 2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 36. एक ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित उत्तरेश्वर करंडक 2000 पर्वचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाला बक्षीस 77,777 रुपये. आदरणीय सूर्यकांत आप्पा किसन निंबाळकर शिवसेना नेते वडगावशेरी मतदारसंघ आणि नक्षराज युवा मंच, त्याचबरोबर माजी उपसरपंच आदरणीय सोमनाथ गोविंद खांदवे पाटील आणि राजरत्न ऑटोचे प्रोप्रायटर आदरणीय प्रताप कळराम खांदवे पाटील यांच्या वतीने आहे. द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक 55,555. आदरणीय रमेश नाना पंडित निंबाळकर प्रोप्रायटर सूरज फर्निचर, आदरणीय ज्ञानेश्वर रघुनाथ पवार प्रोप्रायटर गीताई लॉन्स आणि आदरणीय नागेश बाळासाहेब मोझे प्रोप्रायटर वैष्णवी कंस्ट्रक्शन्स यांच्या माध्यमातून आहे. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस आहे 44,444. आदरणीय सुनील बबन खांदवे मास्तर माजी उपसरपंच आणि आदरणीय संतोष लाला साहेबराव खांदवे पाटील अध्यक्ष भाजपा वडगावशेरी मतदारसंघ यांच्या माध्यमातून आहे. चतुर्थ क्रमांकासाठी प्राइज आहे 33,333. माजी विभाग प्रमुख शिवसेना आणि माजी सरपंच आदरणीय प्रमोद शेठ चंद्रकांत काळे आणि भाजपाचे युवा नेते आदरणीय सुधीर बाळासाहेब काळभोर यांच्या वतीने बक्षीस आहे. 1 ते 4 क्रमांकासाठी 2,11,109 रुपये आपण पहिल्या 4 क्रमांकासाठी देणार आहोत. चौथं षटक सुरू. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. They call it विकेट घेतली त्यानंतर जोश निश्चित प्रमाणात आपण पाहिला, खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. कारण त्यांनाही अपेक्षित नव्हतं दत्ता यांना की फुलटच चेंडूवरती फलंदाज अशा प्रकारचा बाद होईल म्हणून, आणि मग ते जोश करता करता थोडंसं बॅकफुटं सरकायला गेले आणि त्याच्यानंतर घसरले आणि त्यानंतर फलंदाज बाद केल्यानंतर जो काही आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख कमरेला मार लागल्यानंतर झालेले दत्ता यांच्या. नवीन फलंदाज अविनाश देवकर मैदानाच्या आतमध्ये यात्रा पाहतोय. एक चांगला फलंदाज, सेट झालेला फलंदाज फुलटच चेंडूवरती बाद होणं हे संघर्ष सांगण्यासाठी चांगलं नाही. दत्ता तयार. इथे आपण पाहतोय इथे चेंडू सुंदररित्या जो खेळलाय त्या दरम्यान एक धाबेकडे पुढे जाईल. धावा संख्येची आहे ती 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बरीचशी बातचीत अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जी चालू आहे. पहा ज्याला बाद केलं नाही तो आक्रमक आहे. एक जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त षटकार खेळला गेलाय जो अनिल मिसाळ याच्याकडून बरेचसे चेंडू सुरुवातीच्या काळामध्ये जे काही डॉट जात होते त्याच्यामुळे तो डॉट बॉल घेईल असं वाटत राहिल्यामुळे त्याला बाद केलं नाही. पण त्याच्यानंतर त्याने रिव्हर्सचा खेळलेला चौकार आणि आता खेळलेला जो काही षटकार आहे जबरदस्त कामगिरी.
त्याची वैयक्तिक धावसंख्या तेवढ्याच धावा आहेत जेवढ्या आपण आता सांगितल्यात. एक षटकार एक चौकार तेवढ्या 10 धावा आहेत. दुसरा चेंडू द्या अजून एक. आलाय तो चेंडू घ्या सर. मॅच बॉल आलाय मॅच बॉल. मॅच बॉल आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाबराका धावसंख्या जी आहे 43. परत एकदा लो फुल टच चेंडू इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे डायरेक्ट हिट केलाय. बाप फलंदाज बाद. अविनाश देवकर बाद. अविनाश देवकर या दरम्यान अगदी बाद होताना पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज समीर सय्यद मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. अविनाश देवकर आपण पाहतोय ते धावबाद होताना पाहायला मिळाला. आणि आता आता चेंडू जो खेळून काढला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तिथे चेंडू अडवलाय. एक धाव येईल. दुसरीचा प्रयत्न नाही. धाबरक इकडे पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या 44 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहे. गोलंदाज तयार. परत एकदा गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय दत्ता कॅप्टन आहे. दत्ता गायकवाड. लो फुल टॉस त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू बॅटवरती आला नाही. षटक क्रमांक संपलं जाईल इथे 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ते आता 4 बाद 44 धावा 4 षटकांच्या समाप्ती नंतर. शेवटचं षटक आपण पाहतोय जे मैदानाच्या आतून सुरू झाले. पहिला चेंडू डाट गेलाय. सुमित जंगम शेवटच्या षटकासाठी त्याला पाचारण केले गेलेलं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरला चेंडू खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज बाद.
2 चेंडू आतापर्यंत सुमितीने टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही. फसलेक फलंदाज बाद केलाय. हा चेंडू परत एकदा डॉट असेल. आतापर्यंत आपण पाहिलं की अनिल मिसाळ याची कामगिरी जर आपण पाहिली तर वैयक्तिक धावसंख्या जी आहे ती 10 आहे. त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आहे आणि तो चेंडू खेळलाय 10 आहे. 8 चेंडू, या 8 चेंडूवरती एकही धाव आत्तापर्यंत अनिल मिसाळला मिळाला. 8 चेंडू डॉट खेळलेला आहे. त्याला करामत करावी लागेल. राहिलेल्या 3 चेंडूवरती मोठे 3 फटके तरी त्याला खेळावे लागणार आहेत. आणि या दरम्यान एक तर आलाय, एक आलाय. चेंडू पोचल्यास सुंदर लागला सीमारेषेच्या बाहेर षटकार चेहरा. या दरम्यान संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाले. 50 रन कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या दरम्यान परत एकदा चेंडू सुंदरता खेळला जातोय. चेंडू पोहोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू अडवला जाईल, त्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि 2 धावा सेकंद धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 52 वरती. शेवटचा एक चेंडू बाकी. अमर युवा फाउंडेशन कॅप्टन विशालजी निंबाळकर संपर्क साधा. परत एकदा फुल टॉस आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकार चेहरा. शून्यावरती बाद होत होता, ज्याच्याकडून 5 चेंडू लागोपाठचे डॉट गेले होते. रनआउट होत होता परंतु त्याला बाद केलं नाही आणि याच अनिल मिसाळने जबरदस्त फलंदाजी करत वैयक्तिक बनवल्या 24 धावा. जबरदस्त फलंदाजी अनिल मिसाळची आणि याच धावा संघर्षाला खूप महत्त्वाच्या ठरल्या. संघाची धावसंख्या बनवली गेली 58. 59 धावा येथे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चला संघर्ष चला क्षेत्ररक्षणासाठी. उद्याचा एखादा सामना आज पण आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे चला. या ठिकाणी आदरणीय विकास शेठ घोलप साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. तर मी विकास शेठ घोलप साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की आपण टॉससाठी यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. दोन्ही संघाचे संघनायक बाळा PBS पुरुषोत्तम बाळा शितोळे आणि एका बाजूला
अमर युवा फाउंडेशन असा यानंतरचा जो काही सामना आहे PBS आणि अमर युवा फाउंडेशन. विकास शेठ गुलाब साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दो एक ना एक कैप्टन कौन है प्रभात तुम्हारे कैप्टन कौन है अकेला उनको खाली फोटो खींचने दो. द्या बॉल द्या पंचांना. पाणी पण न्या पंचांना. सामना सुरू करून घेतोय आपण. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषी मोजे आणि ऋषी बरोबर उमेश कोलते. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या दरम्यान आपण पाहतोय. गोलंदाज मार्गावरती तयार असणार आहे अविनाश देवकर. टार्गेट जे आहे 59 आणि टॉस झाला PBS आणि अमर युवा फाउंडेशन. टॉस कोणी जिंकला? PBS ने. काय घेतलंय? क्षेत्ररक्षण घेतलेले. ओके. गोलंदाज तयार. वेळ वाचवा वेळ. काय झाले? हँडग्लोव्ज का? हा सर आपण अलाउड नाही केला आता. ते राजू सर काढून ठेवा. ओके ओके चला थँक्यू. इथे क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. धाब्याकडे धावसंख्या आपण पाहतो 1 ने सुरू होईल. यावेळेचा चेंडू ज्येष्ठीच्या बारा असेल. व्हाईट बॉल 59. उद्या आज PBS आहे ना, मग आज नाही काही. या दरम्यान मात्र चेंडू कव्हरला खेळला जाईल. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
उमेश कोलतेच्या बॅटमधून आलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 6 धावा आहेत. 59 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. गोलंदाज मार्फत अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय तो गोलंदाज जो आहे अविनाश देवकर. शक्ती चेंडू परत एकदा आपण पाहतोय डीप दरम्यानला चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा. अकबर्डी हातावरी गांबा धावसंख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलक करते आपण पाहतोय. उमेश कुलतेच्या बॅटमधून आलेले लागोपाठचे 2 चौकार या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळालेत. पाहूया लागोपाठचा अजून एखादा चौकार येणार का. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. उमेश कोलतेची खेळी संपुष्टात. धावा फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी जे 10 आहे. 10 धावा असताना इथे एक फलंदाज बाद झालाय. अरे नवीन फलंदाज तो जुना फलंदाज तिकडे पोहोचलाय आता पार. हे पहा नवीन येणारा फलंदाज हा खूप उशीर घेतोय. जर का ऑपोजिट संघाच्या टीमच्या एखाद्या कॅप्टनने किंवा खेळाडूने पंचांकडे टाइम लिमिटचं जे काय अपील जर केलं आणि त्याच्यात जर तुम्ही टाइम लिमिटमध्ये सापडलात तर नवीन फलंदाज बाद असतो. लक्षात ठेवा तो खेळपट्टीवरती येणं गरजेचं आहे. त्या वेळेत चुकून जर अपील जर केलं आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलं त्याला सर्वस्वी जबाबदार तो संघच असेल आणि नवीन फलंदाज असेल. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्फत आपण पाहू. संकेत आलाय. नवीन फलंदाज अविनाश देवकर तयार. आणि इथे मात्र पहा सूर्यप्रकाशचं क्षेत्ररक्षण आहे. जॉन्टी रोडची आठवण करून देणारं क्षेत्ररक्षण म्हणजे पाहायला मिळालं. स्क्वेअर खर्चाला जवाब फटका. नो बॉल प्लस एक षटकार. 7 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जी आहे 19 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. शेवटचे 24 चेंडू 40 धावा. 24 चेंडूमध्ये 40 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत.
धावा फलकावरती धावासंख्या आपण पाहतोय 19 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय अंकुश सिंग गोलंदाज मार्कवरती असणार आहे आणि स्ट्राईकला ऋषी, नॉन स्ट्राईकच्या बाजूला संकेत. या दरम्यान परत एकदा चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू सरळ पॉइंटला खेळला. सीमा रेषेच्या बाहेर 1/4 रन. माझो कॅफेचे ओनर मयूर मुरकुटे कुठे असेल, माझो कॅफेचे असणारे ओनर मयूर सर कुठे असेल तर संपर्क साधा. आणि त्याचबरोबर आमचे जीवन निंबाळकर अर्थात मुन्ना, खूप महत्वाचं काम आहे ताबडतोब या. एक चौकार आलाय, एक जबरदस्त स्ट्रोक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. नवीन परत एकदा ऋषीच्या बॅट मधून मात्र चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाबळाच्या धावसंख्या 27. शेवटचे 22 चेंडू आणि बनवायचे आहेत 32 धाबा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय हो पायाच्या साईडे फुटबॉल, गोलकीपर. एक धाव. धाबळाच्या धावसंख्या 28. आणि अजून एक चौकार आलाय. 4 रन. धाबळक धावसंख्या वाढेल 32 वरती. धाबळक एक गड्याच्या मोबाईलात. धाबळक धावसंख्या आपण 32 धावा एक गड्याच्या मोबाईलात. या दरम्यान खुलपटाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे 32 धावा धाबळकवरती आहेत. कदाचित एखादा नवीन गोलंदाज आता संघर्ष संघाकडून वापरला जाईल की काय, कारण आता बरेचसे गोलंदाज आपण पाहिले सक्सेस ठरताना पाहायला मिळालं नाही. कारण दुसरं षटक चालू असताना 32 धावा आहेत 59चा पाठलाग करत असताना. त्यामुळे नवीन एक जो गोलंदाज असेल त्याला एखादा षटक मात्र दिलं जाते का, प्रफुल्ल सारखा एखादा गोलंदाजाला षटक दिलं जाईल का, ते मात्र आपल्याला पाहिजे. आणि या दरम्यान गुडघा जमिनीवर टेकवलाय. लॉंग ऑफला जेल झाला आणि फलंदाज बाद. थँक्यू. अठरा चेंडू 27. 2 षटकात 32 झाल्या 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. नवीन अगदी
गोलंदाज मार्कोती विनायक वाजे हा नवीन गोलंदाज मार्कोती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि 27 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 32 आणि त्यानंतर एक सूर्यप्रकाशचा फटका चेंडू पोचला जायला अगदी कव्हरला एक सिंगल आली सिंगलच्या पण दाबला पुढे जाऊन पोहोचेल तो 33 वरती 2 बाद 33 धावा तिसरं षटक चालू असताना 17 चेंडू 26 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या. आणि या दरम्यान चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर षटकार चेहऱ्याने बॉल द्या 39 वरती दाबलं काय शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 16 आणि बनवायचे 20 धावा 16 चेंडू 20. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्गावरती परत एकदा आपण पाहूया अविनाश वाजे माफ करा विनायक वाजे हा चेंडू सुरेख हा चेंडू डॉट असताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे वातावरण अशांत मात्र केव्हा केलं जाईल विनायक परत एकदा तयार आहे समोरच्या बाजूला असताना फलंदाज आपण पाहतोय उशी एक धाव घेताना पाहायला मिळालाय धाबालक एकने पुढे जाईल धावसंख्या 40 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 14 चेंडू 19 धावा अजून या दरम्यान बनवायचे 14 चेंडू 19 आणि या दरम्यान चेंडू लागू दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय एक धाव असेल दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही धावलक इकडे पुढे जाईल धावसंख्या 41 धावा शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 13 आणि बनवायचे आहेत 18 धावा 13 चेंडूमध्ये 18 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. इथे परत एकदा काऊ कॉर्नर चेंडू खेळला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय एक सिंगल परत एकदा समीकरण एकदा आपण पाहूया तिसरं षटक संपलं जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा आहेत उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत 17 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. सावकाश जा बॉल देऊ अजून बॉल द्या जुना चेंडू द्या घ्या सर वेळ वाचवा वेळ एक सामना जरी झाला नसला तरी टायमिंग आपण पाहिला 4 वाजून 16 मिनिटं झाली अजून एक सामना आहे
त्यामुळे वेळ वाचवा. अगदी रमत गमत अजिबात कुठल्या गोष्टी करू नका. खेळाडूंना विनंती आज 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 17 धावा आणि गोलंदाज मार्कवरती आलाय. प्रफुल्ल बदे जो या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पाहूया प्रफुल्ल काय क्रमात करतोय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या या दरम्यान जो झेल घेतलाय फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील. अजूनही 11 आणि 11 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार प्रफुल्ल. परत एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन या दरम्यान जो चेंडू खेळला जातोय. एक धाव आहे. धाबलेकडे पुढे जाईल. धाबला धावा संख्येची आहे 43 धावा आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजून 16 धावा निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी ज्या बनवायच्या आहेत. आणि हा चेंडू सुरेख असेल. अचूक टप्प्याचा मारा. मला वाटतं या स्पर्धेत पहिली चोर आहे आणि 2 स्पर्धा खेळल्यानंतर पहिल्यांदा षटक दिले गेले प्रफुल्लला. मग एवढा मोठा चांगला गोलंदाज एवढा चांगला हुकमी एका का लपून ठेवलं होतं ते मात्र कळलं नाही. आणि परत एकदा हा चेंडू डाट असेल. पहा अचूक टप्प्याचा मारा आहे. संघ मालकांचा जो काही विश्वास होता त्याच्यावरती तो विश्वासात सार्थ गोलंदाजी करतोय. 8 चेंडू 16 धावा. परत एकदा पण यावेळेस उजव्या वर असेल व्हाईट बॉल. वरती दाबलक आणि या दरम्यान चेंडू हवेत. इथं फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद मोजे आपल्याला पाहायला मिळेल. बाबू शेख आता नॉस्ट्राईकच्या बाजूला आहे. 7 चेंडू 15 धावा. इथे मात्र सामना किती जोरदार रंगला जातोय ते मात्र पहा. प्रफुल्ल गोलंदाजी मार्क आपण पाहतोय. गोलंदाज तयार आणि क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड.
प्रफुल्लसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. एक षटक, फक्त 2 धावा आणि प्लस 3 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. 5 चेंडू त्याने डॉट टाकलेत. एका चेंडूवरती सिंगल आणि एक वाईड आहे. मग एवढा चला नवीन काहीतरी शिकायला मिळाल. प्रफुल्ल एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. अविनाश देवकर शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. नॉन स्ट्राईकच्या बाजूला जो फलंदाज आहे अजय जंगम आहे आणि स्ट्राईकला बाबू शेख. सहा चेंडू 15 आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहायचंय. इथे झेल फलंदाज बाद. एकूण फलंदाज बाद झाले 6 बाद 44 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 15 धावा आहे. अजून इथून पुढे सुवर्णयुग संघाला दरम्यान बनवायच्या आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावा. सामन्या दरम्यान अगदी आपण पाहतोय रंगत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तयार आहे फुजीबात आहे. परत एकदा अजयच्या बॅट मध्ये चेंडू मिळेल झाला नाही. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. अजयला सुद्धा परतावं लागेल. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येईल तो आता अक्षय खानवे. सुमित जंगम आणि अक्षय खानवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या 4 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. 15 धावा ज्या बनवायच्या आहेत. अमरिया फाउंडेशन यानंतर पीबीएस संघाच्या विरोधात लढणार आहे. फलंदाजी असेल अमरिया फाउंडेशन संघाची. पीबीएस संघ क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचे. हा सामना संपल्याबरोबर आपण इथे क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं. वेळ अजिबात घ्यायचा नाही. आणि विशाल निंबाळकर सर फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. ओके सर. 4 चेंडू 15 हॅट्रिक बॉल. व्हाईट बॉल चेंडू मात्र खराब असेल. धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्याची आहे ती आता 45 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 14 धावा बनवायच्या आहेत. लागोपाठचे 2 फलंदाज इथं मात्र बाद करण्यात यश आलं होतं. ते अविनाश देवकरला. गोलंदाज तयार. अविनाश रेड बॉलचा इशारा पंचांचा असणार आहे.
4 चेंडू आणि 14 धावा. परत एकदा बाईट. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावा. सुवर्णयुगचं नशीब शेवटच्या टप्प्यामध्ये निश्चितप्रमाणे वाढलं जातं की काय, कारण अजय जंगमने सुद्धा एक असा सामना जिंकून दिला होता. आता सुमित जंगम स्ट्राईकला आहे. आपल्याला पाहिजे त्याच्याकडून त्या गोष्टी पूर्ण होतात की नाही. हा लागोपाठचा तिसरा आहे. हा लागोपाठचा तिसरा वाईड आलाय. 7 बाद 47 धावा आहेत. 4 चेंडूमध्ये जिथं 15 बनवायच्या होत्या, लागोपाठच्या 3 वाईडने 3 धावा आल्या. चेंडू आहे तिथंच 4 आहेत म्हणून 12 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 12. अविनाश देवकर तयार. 3 वाईड लागोपाठचे त्यांनी टाकलेत. समोरच्या बाजूला सुमित आहे. पंचना पार करून इथे झेल सुटला. लागोपाठचा तिसरा फलंदाज बाद करण्यात मध्ये थोडंसं अपयश राजू चिगरेकडून झाली. थोडीशी खराब कामगिरी. कदाचित राजू चिगरे यासाठीच हँडग्लोज वापरत असावा आणि हँडग्लोज नसल्यामुळे कदाचित हातातून चेंडू सटकला असेल असं वाटतंय. 3 चेंडू 12 धावा. अजून सामना संपलेला आहे पण 3 चेंडू 12. या दरम्यान यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद. सकाळी सुद्धा एक सामना झाला होता ना अमर युवा प्रतिष्ठानच्या विरोधात. अगदी सुवर्ण यांच्यामध्ये सामना झाला होता. त्यावेळेस सुद्धा हा संघ पोहोचला होता. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांना बनवायच्या होत्या. आत्ता 2 चेंडूमध्ये 12 बनवायचे. पाहिजे इथे या 2 चेंडूत 12 धावा कशा प्रकारे अगदी पूर्ण केल्या जात आहेत. भन्नाट वेग विजयाच्या अगदी उंबरट्यावरती. आणि इथं जर संघर्ष करत हा सामना जर इथं जिंकून जर दिला तर निश्चितप्रमाणे इथे शिवतेज, सुवर्णयुग आणि संघर्ष स्पोर्ट्स या तिघांचा नेट रनरेटचा विचार करून एक संघ हा पुढे जाईल. 2 संघ परतीच्या मार्गाला लागले. आणि इथे धाव नाही आली आणि हा सामना किती धावसंख्येने 11 धावसंख्येने हा सामना संघर्ष स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकलेला आहे. मला घाबरला